नमस्कार, एज्युकेशन टेक यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपले मनपूर्वक स्वागत आहे। पेन्शनधारकांच्या पेन्शन संदर्भात आली मोठी बातमी। या वयाच्या पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये होणार 20% वाढ। अर्थ मंत्रालयाला केली विनंती। चला तर पाहूया याविषयीची ही सविस्तर माहिती। त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायला सुद्धा विसरू नका। ही आनंदाची बातमी आपल्या सहकारी कर्मचाऱ्यांना आणि मित्रांना शेअर करायला सुद्धा विसरू नका। केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या आणि निवृत्ती वेतनधारकांच्या बाबतीत सध्या महागाई भत्ता वाढीविषयी सातत्याने माध्यमातून बातम्या येत असून आता लवकरच केंद्र सरकारच्या माध्यमातून या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात पुन्हा 4% वाढ होण्याची अपेक्षा आहे। कर्मचाऱ्यांना आणि निवृत्ती वेतनधारकांना ज्या काही सोयी सुविधा आणि भत्ते दिले जातात ते प्रामुख्याने 7व्या वेतन आयोगातील शिफारशीनुसार दिले जातात। त्यामध्ये निवृत्ती वेतनधारकांच्या पेन्शनचा देखील समावेश असतो। यासंबंधीचा निर्णय देखील 7व्या वेतन आयोगातील शिफारशीनुसारच घेतला जातो। रेल्वे वरिष्ठ नागरिक कल्याण सोसायटी अर्थात RSCWSने केंद्र सरकारला एक महत्त्वाची विनंती केली असून जर ही विनंती मान्य झाली तर पेन्शनधारकांच्या पेन्शनमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे। याबाबतचे सविस्तर वृत्त असे आहे की आता वरिष्ठ नागरिक कल्याण सोसायटीने अलीकडेच केंद्र सरकारला पेन्शनधारकांच्या ज्या काही तक्रारी आहेत त्या तक्रारीवरील संसदीय स्थायी समितीने काही शिफारशी केल्या होत्या त्या आता शिफारशी लागू कराव्या अशी विनंती सरकारला केली आहे। नागरिक कल्याण सोसायटीने अर्थमंत्र्याला निवेदन दिले असून त्यामध्ये असेही म्हटले आहे की ज्या निवृत्ती वेतनधारकांचे वय 65 वर्ष झाले आहे त्यांना आता 5% अतिरिक्त पेन्शन तर 70 वर्ष वयाच्या पेन्शनधारकांना 10% अतिरिक्त पेन्शन तर 75 वर्ष झालेल्या पेन्शनधारकांना 15% अतिरिक्त पेन्शन आणि 80 वर्ष पूर्ण झालेल्या पेन्शनधारकांना 20% अतिरिक्त रक्कम देण्यात यावी। सरकार 65, 70 आणि 75 वय झालेल्या पेन्शनधारकांसाठी अतिरिक्त पेन्शनसाठी संमत आहे असे दिसून येत आहे। सरकारला विनंती करण्यात आली आहे की निवृत्ती वेतनधारकांना वृद्धापकाळामध्ये आरोग्याच्या निर्माण होणाऱ्या समस्या आणि त्यामुळे सतत वाढणारा खर्च तसेच उदरनिर्वाहासाठी लागणारा खर्च आणि इतर जबाबदाऱ्या तसेच औषधांचा वाढता खर्चामुळे अतिरिक्त खर्चांचा त्रास सहन करावा लागतो। त्यामुळे आता निवृत्ती वेतनधारकांना होणारा हा त्रास लक्षात घेऊन सहानुभूतीपूर्वक या बाबींचा विचार केला जाणे शक्य आहे। केंद्र सरकार या प्रस्तावावर सहानुभूतीपूर्वक विचार करू शकेल आणि त्यासाठी आवश्यक निधीची तरतूद देखील करेल असे निवेदनामध्ये म्हणण्यात आले आहे। त्यामुळे आता केंद्र सरकार या बाबतीत काय निर्णय घेते हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे। पुन्हा भेटू आमच्या YouTube चॅनलमध्ये नवीन अपडेट्ससह। तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा। नमस्कार।